नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे TRTच्या जे मुलांचे कमेंट येत आहे पोलीस भरतीची जी टॅब आहे तर ती अवेलेबल नाही किंवा पोलीस भरतीसाठी जे अप्लाय करायचे जे ॲप्लिकेशन आहे ऑनलाईन तर ते सुरू झाले की नाही। तर त्यासाठी आपण या ठिकाणी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर नक्की पोलीस भरतीचा टॅब येणार आहे किंवा त्याच्यासाठी कुठली दुसरी स्कीम आपल्याला सिलेक्ट करावा लागणार आहे, तर त्याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, जसे आपण TRTच्या ऑफिशियल वेबसाईटला लॉग इन करतो फॉर्म अप्लाय करण्यासाठी आणि फॉर्म अप्लाय करून आपण आपली जी बेसिक डिटेल वगैरे आहे तर ते आपण फिलअप करतो आणि त्या ठिकाणी आपण नेम ऑफ इन्स्टिट्यूट सिलेक्ट करतो TRT आणि त्यानंतर आपल्याला स्कीम सिलेक्ट करायची आहे। परंतु त्या ठिकाणी जी स्कीम आहे MPSC, UPSC, IBPS, बँकिंग आणि स्टाफ सिलेक्शन, तर त्या ठिकाणी आपल्याला पोलीस भरतीची जी सेपरेट टॅब आहे तर ती सेपरेट टॅब जी आहे तर ती त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल नाही आहे। तर त्यासाठी थोडे दिवस थांबा, म्हणजेच कोणीही घाई गडबडीमध्ये कुठलीही स्कीम सिलेक्ट करून तिथे फॉर्म अप्लाय करू नका, कारण TRTच्या GRमध्ये एक असा उल्लेख केलेला आहे की आपण एकदा कुठला तरी लाभ घेतला की दुसरा परत आपल्याला लाभ घेता येत नाही। तर त्यासाठी आपण जर दुसरी स्कीम सिलेक्ट केली तर तुम्हाला त्यासाठी जी CET असते तर ती क्वालिफाय करावं लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक्झाम देऊन क्वालिफाय झाल्याशिवाय तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही। तर त्यासाठी तुम्हाला थोडे दिवस वेट करायचं आहे आणि त्यानंतर पोलीस भरतीची काही अपडेट येईल किंवा IBPSचा जो तिथे एक टॅब दिलेला आहे किंवा IBPSचा जो एक टॅब दिलेला आहे तर तिथे अदर प्री ट्रेनिंग जो एक्झामिनेशन असते तर त्याचा पण त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। तर नेमका पोलीस भरतीसाठी कोणती टॅब त्या ठिकाणी दिलेली आहे तर ते अजूनसुद्धा क्लिअर नाही। तर त्यासाठी तोपर्यंत जे फॉर्म आहे तर ते पोलीस भरतीचे फॉर्म भरायचं थांबवा तुम्ही आणि काही अपडेट आल्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी जो फॉर्म आहे तर तो अप्लाय करा। तर अशा पद्धतीने ज्या TRTच्या विद्यार्थ्यांच्या मनात जो डाऊट होता तर तो या ठिकाणी क्लिअर झाला असेल। तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। थँक्यू।